जेव्हा सत्ता येते तेव्हा सुराचं राजकारण करावं या मताचा निर्णय. अनेकांनी मला त्रास दिला, अनेकांनी मला आपण सगळ्यांनी अनुभवलं. म्हणजे ही निवडणूक व्हायच्या आधी अगदी महिनाभर जयकुमार गोरेवर गुन्हा दाखल करून आज टाकता येते का ह्याचा प्रयत्न केला होता, पण परमेश्वर नीतीनं न्याय दिला. आपण सगळ्यांनी बघितलं आणि नीतीनं शिकवले. एक पोस्ट वाचली पहा आणि खूप व्हायरल झाली की आता सुरुवात तुम्ही केली, शेवट मी करणार. अरे सुरुवात तुम्ही केली होती आणि नियतीने तुमचा शेवट केला आहे. नियतीने शेवट केला, कधीही विश्वासात नाही. अरे ज्या अजितदादांनी उमेदवारी जाहीर केली, अजितदादांनी तिकीट जाहीर केलं, ते तिकीट नाकारून यायला जाणार जायला जाणार कन्फ्युजन. सत्तेशिवाय ही माणसं जगूच शकत नाही. इकडची सत्ता येते ते एक पायी केलं, तिकडची सत्ता येते ते एक पायी केलं, त्याला कळत नव्हतं. आणि शेवटी बघितलं काय परिस्थिती झाली. अशी माणसं आपण सगळ्यांना बोलली. मला आपल्याला एवढंच सांगायचंय, सत्तेत आली म्हणून आपण सुरुवात राजकारण कधी करायचं नाही. माझी भूमिका केली, मी तुम्हाला क्लिअर केली, पण आपण नीतीने सुरू होतो. ज्यांनी मला राजकारणातून संपवण्याचा फोन केला, ज्यांनी मला राजकारणातून संपवण्यासाठी सातत्याने 20 वर्ष प्रयत्न केले, मी मागे सांगितलं की मला यमानं फरमान काढलं. यमानं देवाला काय काढलंय? यमानच काढण्याची आहे. काय काढलाय? पूर्वी पोटाला येतो ना आपल्या, नातू पोटाला आलाय, पंटू पोटाला आलाय, मग त्रास व्हायचा. मग त्याचं काय करायचं? ते नाव ठेवायचं काय असंच काढलं तुझं नाव आहे असंच काय तर माहिती नाही मला. म्हणजे त्याला काय म्हणत आपण ते पोटाला यायचं नातू बिटू. आता काय सांगितलं? तेव्हा आज ज्याने केलेलं नातवाला ठेवायला लागायचं पहिले. आता यमानं काय सांगितलंय? जोपर्यंत यानं केलेलं पाप फिटत नाही तो स्मशानभूमीत न्यायचं नाही. म्हणून टाकलं ते. त्यामुळे आपण नाही भानगडीत पडायचं नाही. ठरवलं नाही यमानं काय करायचं, आपण नाही भानगडीत पडायचं. आता आपल्याला लक्षात नाही. आता एवढी सगळी ताकद असेल आपल्याला विकासाचं राजकारण करायला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.